एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। बाबासाहेबांबद्दल जे चुकीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन नाही तर या देशाची शान आहे आणि बाबासाहेब हे देशाचं एक ब्रँड आहे। ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो। त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहासारखा माणूस जर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे, देवाची आणि बाबासाहेबांची तुलना, बाबासाहेब हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत। आमचा बाप, आमची अस्मिता, आमचं ध्येय, आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल जर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या, तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या, आम्ही कदापि सहन करणार नाही। ही आंबेडकरी जनता शांत आहे, तोपर्यंत शांत आहे। अमित शहा, तू कधी पण सोलापुरात आला तर तुझी जागा दाखवल्याशिवाय DPIचा शिलेदार शांत बसणार नाही, अफीम सैनिक शांत बसणार नाही। जे अमित शहानं वक्तव्य केलं होतं बाबासाहेबबद्दल, त्याच्याबद्दल त्याची लायकी नाही। बाबासाहेबांची आरोपी गडीपार असणारा व्यक्ती आहे, तो आज देशाचा गृहमंत्री झालेला आहे। त्याला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी याच्या विरोधात 10 विचार केला पाहिजे। सोलापूरचे भीम सैनिक त्याला इथं सोलापुरात जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार आहे, ती तेवढे त्यांनी दक्षता घ्यावं। आणि भाजपच्या लोकांनी जे भाजपच्या मांडीला लावून बसते ते आमचे भीम सैनिक आहे, दलाल, त्या पण लोकांनी बाबासाहेबांचं थोडं बाबासाहेबांमुळे आज तुम्ही इथं पोचलेला आहोत, त्यांच्या मांडीला लावून तुम्ही बसू नका, हे वेळ नाही। आणि ही आताच आपल्याला सर्वांनी एकत्र, दलित समाजाने सर्वांनी एकत्र याची वेळ आहे, आता नाही। अभी नाही तो कभी नाही, एवढं लक्षात घ्यावं। आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही भाजपच्या लोकांनी जर कोण तर बोलत असेल, RSS हापचिडीच्या लोकांनी याचा विचार करून आणि पुढील वक्तव्य करावे। जय भीम।